श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 ही 3 विधेयकं मागील वर्षी 12 डिसेंबर रोजी संसदेत संमत करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीनं या विधेयकांचं कायद्यात रूपांतर झालं. त्यानुसार हे कायदे 1 जुलै 2024 पासून देशभरात लागू केली जातील अशी अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयानं काढली आहे. भारतीय दंड संहितेत बदल करण्याची गरज का भासली? भारतीय दंड संहिता आणि नवीन कायद्यात काय बदल आहेत? या नव्या कायद्यांद्वारे न्यायिक प्रक्रियेत काय बदल होतील याची माहिती ज्येष्ठ कायदेतज्ञांद्वारे आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोते हो, इंग्रजांनी 1860 साली इंडियन पिनल कोडची निर्मिती केली. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाही वसाहतवादी कायदे देशात लागू असल्यानं आणि त्यातील काही तरतुदी कालबाह्य ठरत असल्यानं त्यात काही सुधारणा करण्याची गरज व्यक्त होत होती. त्यामुळे त्यात बदल करण्याचा विचार केंद्र सरकारकडून सुरू होता. त्यानुसारच 12 डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 ही 3 विधेयकं मांडली. ही विधेयकं तेथे संमत झाल्यानंतर त्यावर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनं त्याचं कायद्यात रूपांतरही झालं. आता 1 जुलैपासून हे कायदे देशभर लागू होतील. 1 जुलै 2024 पूर्वी घडलेल्या गुन्ह्यांचा तपास भारतीय दंड संहितेनुसार होईल. मात्र 1 जुलै 2024 रोजी घडलेल्या गुन्ह्यांचा तपास नवीन कायद्यानुसार होणार आहे. नव्या कायद्यांमुळे न्यायिक प्रक्रियेला गती येईल असं मानलं जातं. या नवीन कायद्यांमुळे पीडिताला जलद गतीने न्याय मिळण्यास मदत मिळेल असा आशावाद ज्येष्ठ विधिज्ञ अविनाश भिडे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला. इंडियन पिनल कोड आहे 1860 मध्ये निर्माण झालेला आहे. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे 1872 मध्ये आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे 1973. म्हणजे अगदी सर्वात नवीन कायदा 1973 चा क्रिमिनल प्रोसिजर कोड, तोही 50 वर्षापूर्वीचा आहे. इंडियन पिनल कोड सुमारे 160 वर्षांपूर्वीचा आहे आणि एव्हिडन्स ऍक्ट 152 वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे त्यावेळेला जी काही सामाजिक परिस्थिती होती त्या परिस्थितीप्रमाणे हे कायदे त्यावेळेला तयार झालेले आहेत. परंतु या गेल्या 100-150 वर्षांमध्ये इतका बदल झालेला आहे, म्हणजे सामाजिक राजकीय खूपच बदल झालेले आहेत समाजामध्ये आणि ते सर्व बदल लक्षात घेऊन केंद्र सरकारला असं वाटलं की हे तिन्ही कायदे रिपील करावेत, रद्द करावेत आणि त्याच्या ऐवजी नवीन कायदे, ज्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष संहिता, हे 3 नवीन कायदे तयार झालेले असून ते आता 1 जुलैपासून लागू होणार आहेत. आता याच्यामध्ये महत्वाचा भाग जो आहे तो त्यावेळेची परिस्थिती जी होती, भारत पारतंत्र्यामध्ये होता, त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये त्यावेळेला जे गव्हर्नमेंट काम करत होतं त्यांच्या सोयीने काही कायदे बनवलेले होते आणि ते अजूनही गेल्या 150 वर्षांपासून ते चालू होते. म्हणून आता आपण स्वातंत्र्यामध्ये आल्यानंतर जवळजवळ 70 वर्षांनंतर आपण हे कायदे बदलतोय, परंतु ती जरूर होती आजच्या सामाजिक परिस्थितीमधली. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये म्हणजे गेल्या 20-25 वर्षांमध्ये असं झालं होतं की जसं समाज बदलत जातो, जशी रिक्वायरमेंट गरज पडत जाते त्याप्रमाणे अमेंडमेंट्स या कायद्यांमध्ये होत गेल्या. नंतर प्रिझम्पशन्स काही ऍड केली गेली. प्रिझम्पशन्स म्हणजे आपण गृहीतच धरतो, गृहीत या 2 गोष्टी झालेल्या असल्या म्हणजे तिसरी गोष्ट असलीच पाहिजे असं गृहीत. त्यामुळे हे अमेंडमेंट्स त्याच्यामध्ये येत गेल्या. त्या सर्व अमेंडमेंट्स एकत्र करून आता हे नवीन कायदे आलेले. आता याच्यात बदल एकच आहे की जे सेक्शन्स नंबर्स होते सेक्शन्सचे ते नंबर्स बदलले गेलेले आहेत. आणि आता आपण जर थोडासा विचार केला की कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर म्हणजे नागरिक सुरक्षा संहिता, याच्यामध्ये काही नवीन गोष्टी केंद्र सरकारने घातलेल्या आहेत, या कायद्यामध्ये आलेल्या आहेत, ज्या समाजाच्या खूप उपयोगाच्या आहेत. आता त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे की ट्रायल ऑफ अ प्रोसिडिंग्स टू बी हेल्ड इन इलेक्ट्रॉनिक मोड, हा सेक्शन 530 आहे. आता सेक्शन फार महत्वाचा नाही, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की कोर्टामध्ये तो साक्षीदार आल्याशिवाय, आरोपी कोर्टात हजर असल्याशिवाय, वकील कोर्टात हजर असल्याशिवाय कुठलाही प्रोसिडिंग चालत नाही. तर आता ही नवीन तरतूद अशी आहे की जर कोर्टात आरोपी नसेल, तो कुठेतरी त्याच्या जेलमध्ये असेल किंवा तो त्याच्या घरी असेल किंवा येऊ शकत नसेल, तर त्यांनी इलेक्ट्रॉनिक मोड म्हणजे मोबाईलद्वारे म्हणा किंवा आणखी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तो जॉईन होऊ शकतो. त्याचप्रमाणे साक्षीदार सुद्धा तशी साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये देऊ शकतो. याचा उद्देश असा आहे की जी ट्रायल्स प्रोलॉंग होतात, कोणती तरी पार्टी ऍबसेंट असेल तर तारीख पडते कोर्टामध्ये आणि आपल्याला तो डायलॉग माहिती आहे, तारीख पे
तारीख, तारीख पे तारीख, तसं होऊ नये म्हणून ही प्रोव्हिजन फार महत्वाची प्रोव्हिजन केलेली आहे की कुठलाही ट्रायल ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे चालवली जाऊ शकते. दुसरी एक महत्वाची त्याच्यामध्ये एक खूप छान प्रोव्हिजन घातलेली आहे विटनेस प्रोटेक्शन स्कीमची. तो सेक्शन 398 आहे सीआरपीसी म्हणजे नागरिक सुरक्षा संहितेतला विटनेस प्रोटेक्शन. आधी असं लक्षात आलंय की जे साक्षीदार एखादे जो अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडलेले असतात त्याच्यामध्ये काही साक्षीदार असतात आणि ते भीतीच्या आवरणाखाली असतात. काही वेळा त्यांना फितवलं जातं, काही वेळा त्यांना मारहाण होते, काही वेळा काही लोकांचे खूनही झाल्याच्या घटना आपण पेपरमध्ये वाचतो. तर तसं होऊ नये त्याच्यासाठी पूर्वीच्या कायद्यांमध्ये तरतूद नव्हती, कारण जेव्हा हे कायदे फॉर्म झाले त्यावेळेला ते तशी सामाजिक परिस्थिती नव्हती. परंतु सामाजिक परिस्थिती बदलत गेलेली आहे. त्याला आपण कठोर कॉम्पिटिशन म्हणतो त्याप्रमाणे आता कठोर कॉम्पिटिशन, सामाजिक परिस्थिती, आचार विचार बदललेले आहेत, चढावड निर्माण झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही प्रोव्हिजन घातलेली आहे की साक्षीदाराला एक तर संरक्षण मिळतं पोलिसांकडनं आणि तो जिथे कुठे त्याच्या घरामध्ये असेल त्या घरामधून सुद्धा तो त्याची पुरावा तो देऊ शकतो. ही एक अतिशय उत्तम प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि तिसरी एक महत्वाची जी मला आता सांगावीशी वाटते ती अशी की काही वेळेला आरोप झाल्यानंतर त्याच्यावरती किंवा अटक घेऊन ज्याला जामिनावर सुटल्यानंतर तो पळून जातो, ज्याला आपण ॲब्स्कॉन्डिंग म्हणतो. तो परत कोर्टात येत नाही, पोलिसांना भेटत नाही आणि तो येत नाही म्हणून कोर्ट प्रोसिडिंग प्रोलॉंग होतं, ट्रायल्स प्रोलॉंग होतात, वर्षोनवर्ष पडलेले असतात. तर ही नवीन प्रोव्हिजन जी घातलेली आहे नागरिक सुरक्षा संहितेमध्ये की असा जर एखादा आरोपी जो गुन्हा करून पळून गेलेला आहे, सापडलेलाच नाही, परंतु त्याचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे की हा XYZ यानेच गुन्हा केलेला आहे, परंतु तो सापडून येत नाही, त्याला अटक झालेली नाही, किंवा अटक झाल्यानंतर जामिनावर सुटल्यानंतर तो पळून गेलेला आहे, ज्याला जम्पिंग आउट ऑफ द बेल म्हणतात, तो पळून गेलाय आणि तो कोर्टात येत नाही म्हणून आता केस चालत नाही. तर असा जर परिस्थिती निर्माण झाली, काही वेळेला 7-8 आरोपी असतात, त्यातले 5 आरोपी कायम कोर्टामध्ये हजर राहतात आणि 1-2 आरोपी येतच नाही आणि ते 1-2 आरोपी येत नाहीत म्हणून 5-6 आरोपी जे नेहमी कोर्टात येतात त्यांची पण केस प्रोलॉंग होते. त्याच्यासाठी छोटीशी तरतूद होती की या 2 आरोपींची केस वेगळी करावी जे हजर राहत नाहीत आणि बाकीच्यांची केस चालवून घ्यावी. परंतु आता नवीन जी प्रोव्हिजन आलेली आहे 356 सेक्शन आहे तो भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत, त्या नवीन प्रोव्हिजनमुळे एखादा जर आरोपी असा पळून गेलेला असेल, येत नसेल, सापडत नसेल, तरी सुद्धा त्याच्या विरुद्ध संपूर्ण पुरावा नोंदवला जातो, त्याच्या विरुद्ध केस चालते आणि त्याच्या विरुद्ध जजमेंट सुद्धा दिलं जातं. हिज ऍब्सेन्स, त्याच्या गैरहजेरीमध्ये हे सगळं होतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा तो सापडेल, हजर होईल, त्यावेळेला त्याला काय डिफेन्स द्यायचा असेल तर तो देऊ शकतो, अशी पण प्रोव्हिजन आहे. श्रोते हो, या नवीन कायद्यात गुन्ह्याचा तपास करताना तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे, जेणेकरून गुन्ह्याची उकल करण्यासाठी त्याची मदत होणार असल्याचं आकाशवाणीशी बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ उमा क्षीरसागर वागळे यांनी सांगितलं. इंडियन पिनल कोडच्या ऐवजी भारतीय दंड संहिता, क्रिमिनल कोड प्रोसिजर कोडच्या ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या ऐवजी भारतीय साक्ष संहिता असे 3 ऍक्ट आले. आता हे जे नवीन ऍक्ट आले त्याच्यामध्ये नवीन काळानुसार ज्या काही नवीन प्रकारचे क्राईम झाले आहेत किंवा जे नवीन प्रकारचे कामकाज तपासाचे जे पद्धती आलेल्या आहेत किंवा एव्हिडन्स देण्याच्या नवीन पद्धती आल्या आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, रेकॉर्डिंग आहे, तुमचे सायबर क्राईम्स आहेत, या सगळ्या नवीन गोष्टींना लक्षात घेऊन या कायद्यामध्ये विविध प्रकारचे बदल केलेले आहेत. त्याच्यामुळे देशभरातील न्यायालयीन कामकाजामध्ये अतिशय सकारात्मक बदल होणार आहे, कारण की ज्या नवीन आपल्याला टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहे त्यांचा वापर करून ह्या सगळ्या कायद्यांचा तपास केला जाणार आहे, गुन्ह्यांचा तपास केला जाणार आहे. आता आपल्याला एक प्रश्न पडला असेल की ह्याच्यामुळे आधीच्या केसेस आहेत त्याच्यावर काय परिणाम होईल. तर ज्या ह्या संहिता लागू होण्याच्या अगोदर ज्या इंडियन पिनल कोड मधनं केसेस आलेल्या आहेत तर त्या केसेस आहेत त्या जुन्या कायद्याप्रमाणेच जेव्हा गुन्हा घडला तेव्हा जो कायदा लागू होता त्याप्रमाणेच त्या केसेस चालवल्या जातील. परंतु त्या कशा चालवायच्या हे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे आता जे नवीन दिशा दाखवली आहे त्याप्रमाणे चालवले जातील. म्हणजे गुन्हा घडला त्या दिवशी इंडियन पिनल कोड लागू असेल तर त्याप्रमाणे चालेल, गुन्हा घडला तेव्हा भारतीय दंड संहिता लागू होईल तर त्या पुढे ज्या केसेस येतील त्या त्याप्रमाणे चालू होतील. कसा सकारात्मक बदल होतोय तो आपण थोडासा सविस्तर बघूया. आता पूर्वीच्या काळामध्ये कुठचे कायदे होते ते समजा आपण एक उदाहरण घेऊया. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा आउटरेंजिंग मॉलेस्टी जर केली तर ती नॉर्मली असं ठरवलं जायचं की पुरुषांनी स्त्रीवरती अत्याचार केलेला आहे. पण आता नवीन जो कायदा आहे त्याच्यामध्ये जे डेफिनेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये असं होतंय की नाही, स्त्री किंवा पुरुष कोणीही दुसऱ्याचा विनयभंग करू शकतो. तर अशा प्रकारे जेंडर न्यूट्रल ज्याला आपण म्हणतो म्हणजे जेंडर न्यूट्रल कायदा बनवलेला आहे, तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तपासाच्या वेळेस रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं किंवा हे सगळे प्रकार जे असतात की कॉल ट्रेस करणं,
कॉलचा डंक डेटा काढणं. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला ह्या नवीन कायद्यांमुळे फार चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत, त्यांचा उपयोग होणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जसं आपल्याला माहितीच असेल की वर्षानुवर्ष कोर्टात केसेस चालतात, तर तो वेळ देखील आता कमी होणार आहे. कारण की आता इलेक्ट्रॉनिक मीडियावरतीच रेकॉर्डिंग एव्हिडन्स, म्हणजे प्रत्यक्ष कोर्टात न येता सुद्धा तुम्हाला साक्षी पुरावे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पद्धतीने जजच्या समोर माणसाला न आणता सुद्धा एव्हिडन्स चालवता येईल. आणि त्याच्यामुळे होतं कसं की तुमचा भरपूर वेळ वाचतो. कारण की एखाद्या गुन्हेगाराला जेलमधनं कोर्टामध्ये आणण्यामध्ये प्रचंड वेळ जायचा. इलेक्ट्रॉनिक मीडियावरती झाल्यामुळे त्याचा सगळा रेकॉर्ड सुद्धा, म्हणजे एखादी कोणी असा नंतर आरोप करू शकत नाही की मला योग्य न्याय मिळाला नाही, माझं रेकॉर्डिंग बरोबर केलं गेलं नाही. कारण की मुळातच रेकॉर्डिंगवरतीच त्याचं सगळं असतं. तर ह्याच्यामुळे आपल्या केसेसचं लवकर निकालात लागण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे. मुळातच ह्या सगळ्या ॲक्टमध्ये असं दिलेलं आहे की शक्यतो 3 ते 4 वर्षामध्ये सगळ्या केसेस निकाली काढाव्या. तर अशा पद्धतीने हा कायदा अतिशय जो बदल केलेला आहे केंद्र सरकारने, तो अतिशय स्तुत्य आहे आणि त्याचा न्यायव्यवस्थेवरती फार चांगला इफेक्ट आपल्याला लवकरच दिसणार आहे. श्रोते हो, पूर्वी न्यायालयीन कामकाज म्हटलं की तारीख पे तारीख असं म्हटलं जायचं. न्याय मिळवण्यासाठी पीडित व्यक्तीस अनेक वर्ष वाट पाहावी लागायची. मात्र आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 या नवीन 3 कायद्यांद्वारे नागरिकांच्या हक्कांचं रक्षण होऊन त्यांना जलद गतीनं न्याय मिळेल अशी आशा बाळगूयात. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकतो. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य योगिता उबाळे, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार, निवेदन कौस्तुभ पटाईत.